की पुढे असं का अडचणीत बसली. हॅलो पाठीमाग भाऊजी या की पुढे उभ्या गावून आला काय असो. सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन इथं बसलेले माझे माता पिता यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे गुरुवर्य हॅलो आमचे गुरुवर्य शिंगाडे महाराज गाडगे महाराज दुसरे शिंगाडे महाराज यांचा गण झाला जोहार झाला. हे पहा महाराज हे आपण मला वाटलं बाय माणूस बघून ही द्याय लागलं का काय कोण असतं असं आहे काय. बरं असो हे आपण गणपती सोहळा उत्सव आम्हाला बी होईना मला वाटलं ही ताण लागा काय. हे पहा महाराज हे आपण गणपती उत्सव साजरा करतो हे कुणामुळे साजरा करतो किंवा गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह साजरे होतात हे कुणामुळे साजरे होतात किंवा पंढरपूरची महिन्याची वारी ही कुणामुळे साजरी होती किंवा आळंदीचा पंढरपूर सोहळा हा कुणामुळे साजरा होतो. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते हे गावोगाव अखंड हरिनाम सप्ताह साजरे होतात किंवा गावोगाव गणपती उत्सव साजरा होतो हे कधीच झाला नसता महाराज. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते आळंदीचा पंढरपूर सोहळा हा आपल्याला डोळ्यानं पाहताच आला नसता महाराज. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते त्या माता माऊलीचं कपाळाचं कुंकू आपल्याला बघायला सुद्धा भेटलं नसतं महाराज. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते तर चित्रावरचा कळस आणि आपल्या दारातली तुळस सुरक्षित राहिली नसती महाराज. छत्रपती राजांनी जगायचं कसं हे शिकवलं आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी मरायचं कसं हे शिकवलं. छत्रपती राजांना मानाचा मुद्रा करून भारू रूपी सेवेला सुरुवात. शिवाजी महाराज कपवला दाची पार आहे शिवाजी महाराज कपवला दाची पार आहे. संभाजी राजाच्या तलवारीची धार आहे 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 संभाजी राजाच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज कपवला दाची पार आहे शिवाजी महाराज कपवला दाची पार आहे संभाजी राजाच्या तलवारीची धार संभाजी राजाच्या तलवारीची धार आहे 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 संभाजी राजाच्या कधी नाही देणार मी तलवारीच्या पात्याला कधी नाही लावणार मी वारकऱ्याच्या जातीला वारकऱ्याच्या जातीला कधी नाही लावणार मी
कधी नाही देणार मी तलवारीच्या पाट्याला, कधी लावणार मी वाघाच्या छातीला. शिवाजी महाराजेच्या पौलादाची पहार आहे, शिवाजी महाराजेच्या पौलादाची पहार आहे. संभाजी राजे ज्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे ज्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे ज्यांच्या तलवारीची धार आहे. संभाजी राजे ज्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे ज्यांच्या तलवारीची धार आहे, संभाजी राजे ज्यांच्या तलवारीची धार आहे. छत्रपती राजांना मानाचा मुजरा करून नियमाप्रमाणे छोटीशी गवण होईल आणि त्यानंतर काही जुगलबंदी आणि काही सोंगी भारुडाचा कार्यक्रम होईल. आल्या 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 पाटगावरानी, ओ 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 आल्या आल्या पाटगावरानी. पहिली गंगन रंगत बेजा रंगी गंगन बसतो, पंचन करिता होते दरात करून कीर्तन हात. पहिली गंगन रंगत बेजा रंगी गंगन बसतो, पंचन करिता होते दरात करून कीर्तन हात. आल्या गवळणी पाटणीचा तुमकार करून, आल्या गवळणी पाटणीचा तुमकार करून, आल्या 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 पाटगावरानी, ओ आल्या 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 पाटगावरानी, ओ आल्या 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 पाटगावरानी.
आता इथून पुढे भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात. विठाला विठाला बिचारीनं आली झटक्या झटक्यानंच पातळ फेडून टाकली. हा काय सांगायचं. आणि हे पंढरपूर देगाव तुझा आज सत्यनारायण झाले. ह्याचा आज सत्यनारायण घालू इथं. शालूचा तर हा शालूलाच असतो म्हणून ही शाना जगाला ज्ञान सांगत असताना तानाजी मामा अगोदर आपण सुधारलं पाहिजे. त्याशिवाय गाव सुधारत नाही. याच ह्याला कळना. हे लागला गावाचा विचार कराय. अहो आम्ही दोघं कार्यक्रमाला गेलो कुठं त्याच्या खाली. कार्यक्रम झाला आणि मी म्हणलं तानाजी मामा रात्री 1 वाजले त्या जरा झोपूया. संध्याकाळी घरी जेवणाचा नव्हता. आम्ही आपलं काळोख पडलोय. पाऊस यायला लागलाय म्हणून झोपलो तसं एका देवळात. सकाळपारी उठलो आणि मी म्हणलं तानाजी मामा चला आता. 6 वाजता उठलो. तोंड पिंड धुली. गाडीवरला केक मारली. गाडीला केक मारली. मी म्हणत होतो चहा तर घे बाबा. नग म्हणला मला चहा लागेल काय नग म्हणला पहिलं घराकडे जाऊ दे. ही छाना जगच्या वरता आलो आणि गाड्याला लागले ताण. आता मी म्हणलं नाश्ता केला नाही. इगळं पाणी मागायला नाही. सकाळ 8 वाजल्या त्या नाही म्हणलं शिंगाड महाराज ताणच लागल्या. गावाच्या वरती निघालो. एकच घर होत कुंभारीच्या आणि रस्त्याकडलं एक घर होत आणि एवढं पोरग होत त्या घरात. मी म्हणजे बाळ 1 तांब्या भरून आण. त्या पोरानं काय केलं टाकाचाच तांब्या भरून आणला. 1 तांब्या टाक प्याला. पोरग म्हणलं मामा अनेक देऊ काय. जो म्हणला हाय काय. अनेक पोरग पळत गेला. अनेक तांब्या भरून आणला. 2 तांबे प्याला. पुन्हा अनेक पोरग म्हणलं मामा अनेक देऊ काय. की म्हणला अनेक हाय काय. पोरग म्हणलं हाय. पळत गेलं ना अनेक तांब्या भरून आणून दिला. 3 तांबे प्याला. ग बसाव का नाही.
पुन्हा आणि पोरग म्हणलं मामा टाक आणू का तो म्हणला आण 4 तांबे त्याला माझा विचार सुद्धा केला नाही आणि त्या पोराला म्हणला बाळ हेगडे रे एवढं टाक तुझ्यात कशाच काय म्हणला एवढं टाक तुझ्यात कशाच तुझ्यात म्हशी किती आहे त्या तुझ्यात गैया किती आहे त्या फार म्हणलं मामा मस 2च म्हशी आहे त्या म्हणला मग एवढं टाक हे बघा म्हणलं मामा रात्री होता आमच्यात कार्यक्रम म्हणला आणि काल सकाळच्या आईनं आमच्या ताक लावलो तो मोठ्या डिचक्यात ते ताक केलेलं भांड म्हणला दिवसभर आमच्या लक्षात नाही आणि आमच्या आई गडबडीनं गणपती बसलं होतं त्या ताकाच्या भांड्यावर झाकायचं ध्यानच नाही गडबडीनं कार्यक्रमाला गेली आणि महागारी येऊन बघितलं तर एवढा मोठा उंदीर त्याच्यात पडला होता आता हे टाकायचं कसं म्हणून आम्ही तसंच ठेवलं होतं या गड्याला वाटला आता म्हणलं गडी रागाला आला म्हणला उंदीर पडलेला टाक मला दिलंय म्हणून याने काय केला ते तांबे हाणला भिरताडावर फार म्हणलं मम्मी महाराजाने संडाचा तांब्या फोडला या असाला श्याम्या गडे अरे नाचो किती आणि गाबो किती अरे नाचो किती आणि गाबो किती माझ्या मनासारखं झालंय अरे पंढरपूरचं पाल माझ्या झालं पंढरपूरचं पाल माझ्या झालं पोटी हो मायवाडे अरे धोट्यानी दादा धावलं रचिले मुके पुराण सांगू बैसले सेवेची भैरू ऐकून ठेला आणि वेळा हसला हो शाण्याशी दररोज कधी मला फोन करायचा शिंगाडी महाराज काय म्हणायचा शिंगाडी महाराज जरा लग्नाचं काय तर बघा म्हणला माझा अजून लगीनच झालं नाही शाना काय 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 पुसले हे बघा हे बघा कालवा करू नका परवा दिवशी असं झालं सोडेखिंडीला कार्यक्रम होता सोडेखिंडीला सोंगाची स्टीम होती दुसरी माणसं भरपूर होती सोंग झालं आणि आमच्यातला गडी सोंग झाल्यावर त्याच्या हातात होती काठी ते आपलं काठी मागे घेतली लागलं पळायला एक आजी आमच्या म्हणजे विनोद नाही खरोखरचा विनोद आहे बरं का आजी बसली होती त्या पिशवीत होती तिची मोठी बॅटरी आणि ती सोंग झालं म्हणून ती लागलं होतं आत पळायला त्यानं काय बिचाऱ्यानं बघत नाही त्या काठीच्या आड्याखाली त्या आजीची पिशवी आणि त्या गड्याला ह्यानं बघितलंच नाही ते आपलं मोहर पळायला काठी महाग त्या काठीच्या आड्याखाली आजीची पिशवी आजी महाग आणि आमचा सोंग काढणारा पुढं आम्हाला हसून हसून पोट दुखायला आम्हाला वाटायचं ह्यो पुढं पळायला नाही आजी का महाग पळालेल्या आम्ही ती पिशवी आड्याखाली आम्ही बी बघत नाही आजीची बॅटरी होती त्यात आजी पळाय त्याच्या मागं त्याला वाटाय आजी माझ्या माग लागल्या म्हणून ती पुढं परवातीची
तुझं जरा वय लय झाले, असू द्या म्हणला, कशाला का असं ना असू द्या. मी विजापूरच्या खाली कार्यक्रमाला गेलो होतो, कार्यक्रम झाला आणि असं सारी वळखीची बसली होती, बसलो मी. म्हणले एखादी मुलगी आहे का हो? ती म्हणली मुलगी आहे पण कन्नड आहे म्हणली आणि कन्नड शाळेला जात्या. मी म्हणलं असू द्या म्हणलं, थोडं थोडं बोलाय शिकल म्हणून मी या गड्याला फोन केला. तानाजी मामा म्हणलं मुलगी आहे पण कन्नड बोलत्या. ह्यो म्हणला असू दे म्हणलं, शिकल म्हणला शिकल. ह्याला फोन केल्या 4-5 गडी घेतलं याच्यासारखं, गाडी केली विजापूरच्या खाली आला. आता पाहुणा आल्या तर म्हणल्यावर मी तसंच होतो. पाहुणा आल्या तर म्हणल्यावर तुम्ही यासने तांबे भरून दिलं, 5 जणांनी 5 अशा 5 खुर्च्या टाकल्या आणि मला एक खुर्ची दिली. 6 खुर्चीवर 6 जण बसलो आणि मुलीची आई माझ्याजवळ आली. मला म्हणले शिंगाडे महाराज ह्याच्यातला नवरा कोणचा आहे व? मी म्हणलं हे नव्हतं. अहो ही म्हणल्या मुलीच्या आईला चक्कर येऊन बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडले. कोण कांदा नाकाला लावतोय, कोण काय दात घरे काढतोय, मावशी काय सुदीवर येणार. अर्धा तास बेशुद्धीवर, अर्धा तासाने सुदीवर आली. मला म्हणले शिंगाडी महाराज कुणाच्या घरावर येतो ठेवाया आलाय म्हणली. मी म्हणलं अक्का झालंय काय? ही किरड्या म्हणली आधी मला बघायला आला होता आणि आता म्हणली माझ्या मुलीला अजून ह्या असाच आहे का? मी म्हणलं हे जरा जशी सोसायटी थकीत असते ही तसा थकीतच पडलेला गडी आहे. काय नाही अक्काला मी समजून सांगितलं. मुलगी यादी मी शादी तसंच लगीन केलं आणि मुलगी गड्याच्या गावाकडे घेऊन आलो आम्ही. आता पहिली रात नवीन मुलगी, तिला कामराई काय द्यावं ह्याच तर डोकं. ह्यानं काय केलं, खाली वाकळ वर वाकळ. वर वाकळ होती ती जरा फाटलेली होती आणि त्या लग्नात तिला घातली होती नथनी 1.5 तोळ्याची. सकाळपारी ती बिचारीनं आपली वाकळ कामरून झोपलेली आणि ती नथनी त्या दोऱ्यात कशी अडकू का न ग. सकाळी उठली तर त्या दोऱ्यात नथनी अडकलेली तिनं बघितलीच नाही. ह्याला म्हणले यान रे, ह्याला म्हणले यान रे, याली मुत्तो. ही म्हणलं का आईला शिंगाड्याच्या नादाला लागून याड झालं म्हणला. हिच काय कळलंच. पुन्हा पोरगे म्हणले यान रे, याली मुत्तो. त्या जातीला काहीच कळलं नाही. यानं काय केलं, याचं म्हातार होतं जनावराच्या गोट्यात. बाबा म्हणला इकडे म्हणलं ही काय क्षेत्राबा आणलं म्हणलं, याचं काहीच कळलं. म्हातार लय हुशार होतं याचं. आणलं म्हातार जवळ आणलं. बाई म्हणला काय झालं, याने आण रे, याने मग तू. म्हातार हुशार होतं. म्हणलं बाई तू नव्यास कुठं लांब जाते, हिथच येत. असला कारभार याचा. राम राम पाहुणा विनंती करतो, खाल्ला करता पाठवतो ना तुम्ही, खाल्ला करता पाठवतो ना. आणि आजल्या बहारूड म्हणायचं नाही, आजल्या बहारूड म्हणायचं नाही, आजल्या बहारूड म्हणायचं नाही, पुन्हा पुन्हा आजल्या बहारूड म्हणायचं नाही तुम्हाला. राम राम पाहुणा विनंती करतो, खाल्ला करता पाठवतो ना. राम राम पाहुणा खाल्ला करता त्याचा माझ्यावर भरवस असं नाही, याचं लगीन करून सुद्धा. म्हणून तुझी माझी या जमल्याच जोडा, होऊ दे भारूड कोळीला पार. तुझी माझी या जमल्याच जोडा, होऊ दे भारूड कोळीला पार. तुझी माझी या जमल्याच जोडा, होऊ दे भारूड कोळीला पार. तुझी माझी या जमल्याच जोडा, होऊ दे भारूड कोळीला. म्हणून मेला जित्याशी सांगत
चला हो शाण्याशी या आपल्या या ग्रुपमध्ये सुंदर अशी भले वस्ती थोडी जर असली तर संख्या लय असत्या आणि सारी कशा येते तरुण पिढीचीच मुलं येते बर का. नाही एका एका गावात आमच्या पुढे अशा बॅटरी असते त्या धड चार्जिंग होत नाही त्या आणि धड पाकी येत नाही त्या. पण या ग्रुपवर खरंच सुंदर असे तरुण पिढीची मुलं या गणराज्यासाठी अगदी अंतकरणापासूनच झटते ते बाबांनो. ह्याच्यापेक्षा तुमच्या आणि तुम्हाला गुरु जरा चांगला इथं आहे का नाही. राम लक्ष्मण समाधान आणि अध्यक्ष बर का. खरंच खरं या दोघांचं नियोजन एवढं सुंदर वाटतंय आम्हाला. म्हणजे काम काय कोण बी करते ते पण नियोजन करणं महत्वाचं असते हो. घरात काय बघा माणसं 10 असून काही कामाचं नाही त्याचं नियोजन सुंदर वाटतंय म्हणून. नाहीतर एका एका गावात तरुण पिढीच्या मुलांची फार अवस्था बेकार झाली मायबाप. अहो घालायला चुटमुट्टी, पाडायला भांगपट्टी, बसायला फटपट्टी, खायला बांगपट्टी, प्यायला हात भट्टी, राह्याला झोपडपट्टी आणि कर्जाला आता मोकळी सोसायटी. अशी अवस्था व्यसनाधीन लोक झाली आणि व्यसनापासून फेल गेलेला हा भरकटलेला समाज आज सोंगाच्या भारुडातून जुगलबंदी भारुडातून एकाग्रह करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आणि याच्या लेवला सांगू काही जितवा शलमणी बक्षीला पाही आणि मग गेल्या पर्वत उचलला बाई माझी कधी हो सूर्याची पैसा धन मरकुट सगळा सागर चोचीला माझ्यानी हो पाठी मारीला सचानी सिंह बोवाडीला वेद पुराण करेची जाण मग हे तव तुम्ही म्हणालो मन हे तव उपराटी दृष्टी पाहना आणि विष्णू दास नामा म्हणे अनभावी कोणा जाणती. म्हणून गड्याचं लगीन झालं ती झालं आणि याच्या आईनं सांगितलं मुला तू लई दिवसात सासरवाडला चाललाय आणि पहिल्यांदा चाललाय जरा चापून चोपून जा. ह्याला काय सांगितलं जरा चापून चोपून सासरवाडला जा. पहिल्यांदा चाललाय ह्यानं काय केलं माहित आहे का पिशवी घेतली आणि असा चालला होता वाकून चालला होता आणि हेतनं जहालगावला जाताना मध्येच एका शेतकऱ्याची चांगलं 2-3 पोतीची बाजरीची कणस नेली होती अगोदर खोडून पुन्हा टाकून आणि हेच चापून चोपून चाललेला पाय वाटणी. शेतकऱ्याच्या डोक्यात आलं नेमकं म्हणला कोणी नेले की आज बसून बघायचं. अगोदर 2-3 रोज नेली होती पण शेतकरी दररोज येऊन बाजरीत बसायचं कोण येतंय आणि नेमकं हे सासरवाडला चापून चोपून चाललेला शेतकरी बाजरीत होता आणि ह्यो चापून चोपून पाय वाटण बसला. जसा शेतकरी उठला गड्याला धरला फोडाय चालू केला. ह्यो म्हणायचा अवा असं का तू म्हणला एवढा का वाकून चाललाय मागल्या 2 दिवसात म्हणला 3 पोत्याची कणस त्वाच नेली म्हणून लय फोडला गडी. अहो ह्यो म्हणला मी आजच आलोय असं जायचं नाही म्हणला याहू करत जायचं. ते रक्त लावल्यावर त्यानं हितनं पुढं चालू केलं याहू डालगावच्या पुढे गेला कुठं हिवऱ्याच्या डोंगरापाशी आणि एक फास पर्दी पाखराला जाळं लावून बसलं होतं. सकाळ धरणं बसलेलं एक ससा येना पाखरो येना आणि ही नेमका याहू करायला आणि तसं पाखरो यायला. ह्याला याहू केलं पाखरो आलेलं बी गेलं उडून. त्या फारस फारदी भाकरी नाही पाणी नाही लगा म्हणला सकाळ बसलोय म्हणला पाखरू असं जाळ्या कडला चिटकलं तवर का म्हणला तू याहू करताना पाखरू उडून गेलं. जवा धरला गडीन जवा फोडाय चालू केला गड्याला काय कळलं ना असं का हे बघ म्हणला याहू म्हणायचं नाही म्हणला असं
बैलगाड्या कणसानं भरलेल्या ताली फुल झालेल्या कन्यापर बैलगाडी अडकली होती. ती शेतकरी काय करायचं, एकदा चाक ढकलायचं, एकदा बैल हाणायचं, एकदा चाक ढकलायचं, एकदा बैल हाणायचं. तर काही होता नियम काय केला, असाच गोतुदी, असाच गोतुदी. जेव्हा धरून फोडाय चालू केला, अहो म्हणलं असं का, सकाळ जर म्हणलं का गाडी गुतलेली नाही का ना, आज तू इथं येऊन आणि आमचं डोकं फिरवायला लागलायचं म्हणला, असंच गोतुदी, असंच गोतुदी. तेव्हापासून जरा सुदेवर आलाय साडीने मारल्यापासून. अरे करतो विनंती मी तुला हात जोडून, अरे विनंती मी करतो आता हात जोडून, आणि तेरे आता शिंगाड्याचा नाद जोडून, 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 मी करतो आता हात जोडून, विनंती मी करतो हात जोडून, आणि तेरे आता शिंगाड्याचा नाद जोडून, तेरे आता शिंगाड्याचा नाद जोडून, तेरे आता शिंगाड्याचा नाद जोडून, तेरे आता शिंगाड्याचा नाद जोडून. विठार विठार. नाद कोणाचा करावा, कुणाची जोड कडून गेली, नवरा बायकोची गेली नाही, बैलजोडीची गेली नाही, दोस्तांची गेली नाही, मैत्रिणीची गेली नाही, आता जोड कडून जायच्या वेळी ह्याच्या आईनं साठवाय हुकवलेली दिसती या. गण्याचं कळयोग आहे मित्रांनो, आणि नाद चांगल्याचा करावं, असल्याचा नाद करून कळ शिकावं. काय बोलून बोला नर तुझ्या पराचे गरोबरा, काय बोलून बोला नर तुझ्या पराचे गरोबरा, काय बोलून बोला तुझ्या पराचे गरोबरा, काय बोलून बोला तुझ्या पराचे गरोबरा, काय बोलून काय बोलून काय बोलून काय बोलून
तुझा बाप होता गेल्यावर तुझा बाप होता गेल्यावर तेव्हा कोणत्या गंजीला कारण सांगा देवा रे नऊ महिन्याची कशी झाली रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठं झाली रचना हे सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठं झाली रचना हे सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठं झाली रचना हो अध्यक्ष माझं लगीन झालं नव्हतं त्याचं लगीन झालंय काय त्याचं लगीन झालं गड्याचं लगीन झालं आणि गड्याच्या बायकोला इच्छू चावला अगं बाया 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 दवाखान्यात साप निघाला दवाखान्यात साप निघाला तिकडे कोण गडी माणसा का साप माराया कोण म्हणतो तो महाराज समजा दिली सुद्धा डॉक्टर तेवढं जेंट्स होता असं म्हणता म्हणता गरीब दवाखान्यापाशी आलेला गाड्या बायकोला सुचवलेला हाताला फडकं बांधलेलं मावशानं इचू कुठं चावला ए मावशी इचू कुठं चावला हात धरून बसली काय बिचारी हात धरून बसली हो इचू कुठं चावला चुलीच्या कोपऱ्याला अगं बाया 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 दवाखान्यात साप निघाला दवाखान्यात साप निघाला तिकडे कोण गडी माणसा का साप माराया गडी दवाखान्या बस गेला मॅडम खाली बसल्या ही पायद्या चढून वर गेला त्याच्या डॉक्टरच्या त्याच्या निधीचा कालवा उठला अगं बाया 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 दवाखान्यात साप निघाला गडी माणूस आहे का साप माराया तेवढ्यात ही गडी कसं गेला शिंगाडे महाराज असतानाच शिंगाडे उघडे आहे जरा त्याच्या घरी गेला लेडीज म्हणता म्हणता डॉक्टरच्या कॅबिन मध्ये आवाज गेला डॉक्टर बी ह्याच्यानी भांबावून गेलेलो होतो डॉक्टर कसं कसं अगं बाया 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 दवाखान्यात साप निघाला तिकडे कोण गडी माणसा का साप माराया कोण म्हणताय डॉक्टर ह्याच्यानी भांबावून गेलेलं तेवढ्यात ही त्याच्या घरी गेला ही कसा करतो अगं बाया 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 अगं बाया 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 दवाखान्यात साप निघाला तिकडे कोण गडी माणसा का साप माराया साप नाही तर तुझा आज बाप आहे पंढरपूरचा येईल त्याला पूर पंढरपूर म्हणते ती नाद खुळा बाळू गायके महाराज म्हणते ती माझ्या आई बापाने एकच साक्षी दिली नाचका मी केवढं झालंय आणि बैठकी मी केवढं झाली द्या आणि ताड गया तो सुर गया तो नूर गया नाहीतर रेल्वे स्टेशन को हमाल हो गया तेवढ्यात त्याच्या घरी गेला डॉक्टर बी ह्याच्यानी भांबावून गेलेलो होतो डॉक्टर म्हणला शिंगाडे महाराज काय झालं या म्हणला मॅडमला सुचवलाय मग मॅडमला विचारलं ना ह्याला विचारलं की म्हणला मला माहित नाही मॅडमला माहिती आहे तिला विचारलं मॅडम इथं कुठं चालला ती म्हणजे चुलीच्या कोपऱ्याला डॉक्टर बी ह्याच्यानी भांबावून गेलेलं डॉक्टरना तपासलं इंजेक्शन दिलं आणि पातळ औषधाची बाटली दिली शिंगाडे महाराज म्हणला ही पातळ औषधाची बाटली घ्यायची हलवायची म्हणला घरी गेल्यावर आणि तिथं इचूक चावला तसं वाचायची मावशी इचू कुठं चावला चुलीच्या कोपऱ्याला घरी गेला त्याचं बायकोला म्हणला इचू कुठं चावला बिचारी म्हणजे चुलीच्या कोपऱ्याला हलवली बाटली वचली चुलीच्या कोपऱ्याला इचू उचल येड्या इचूर बसला बारकाय पण खणखलय मोठा आहे
अगं शंकराला ग पुष्य पर्वती गर्भाच्या वधूला शंकराला ग पुष्य पर्वती गर्भाच्या वधूला सांगा देवा रे नऊ महिन्याची धाडी रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना हे सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना सांगा देवा रे अरे तुका मनी भावालंग पाय घातली मूर्खंड हाताची पिढी पायाचा खरं घालत आहे तळम 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 हाताची पिढी पायाचा खरं घालत आहे भगवंताला वचन देता विठ्ठला नारायणा या घाणसारख्या गुणातून बाहेर काढ मी तुझा भजन पूजन करीन स्तुती पुराण वाचीन लबाड सोबत बोलणार नाही आणि ही जात सोबत बोलायची काही राहणार नाही हाताची बिडी पळाचा खरं घालताय आजच्या गर्भात भारावर काय म्हणताय मी कवा तुला वचन दिलं भगवंता म्हणतो काय साजा आता जर माझ्या तेवढं हुकलं एक ना एक दिवस मला माझ्या होत आहे शंकराला गा पुष्य पर्वती गर्भाच्या वधूला सांगा देवा रे नऊ महिन्याची कैची धाडी रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची धाडी कुठे रचना अग शंकराला गा पुष्य पर्वती गर्भाच्या वधूला सांगा देवा रे नऊ महिन्याची कैची धाडी रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना हे सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना सांगा देवा रे नऊ महिन्याची कुठे धाडी रचना हो चला भगवान पवार भाऊ चला विठ्ठल. मावशी माझ्याकडे वक्का 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 बघते सुया घ्या आरसा घ्या कंगवा घ्या पावडरीचा डबा घ्या तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळकुळा घ्याचा वाडगे माय जय कृष्णाची आई वाडगे माय
ये गोंद्याची आई वारगे माय, ये कानाची आई वारगे माय, वार माय पातळ पिठलं वार, वाळी भाकर वार, गपचिप बघ्या सारखं किरकिर किरकिर करतोय, बापावर गेला उत्तम. काय झालं बघायला, कसा बाप बसलाय पाय पसरून पोराला माझ्या पैसे घेऊन. हा मावशी एक एक नाही चार चार पोरं काय झाल्याची मला. कुठे गेलं माझं थोरलं पोरग. मावश्या ही थोरलं, त्याच्या पाठीवरलं ही, त्याच्या पाठीवरलं त्याचं बाप आणि बापाच्या पाठीवरली मी. ए सोन्या, ए तुला पप्पा पैसा देते तर खायला जा. एवढं धर तो ती मावशी तर पप्पाकडे जा. तुला सांगतो पप्पा तुझा कोण आहे. हात टांगून बसले. जा तुझ्या पप्पा कुठं पैसे आणा खायला. जा जा जा. वाडग्या माय, ये गोम्याच्या पप्पा वाडग्या माय. नव मावश्या गरीबाची बघायला संभाटण्याच्या बाबाट नाही, पण चापसून चापसून विसाची नोट काढली. कुठे गेलं ग मुलगा. अरे दाची पाठी माग. हा देते की बघ सगळे पैसे. वाडग्या बाबा तुला गताई तुला पुरगुंडा होईल ताई तुला पुरगुंडा. मधली मधून इरक लुगडवाली बोलवते. घरी आणलं का मम्मी मला बिस्किटचा पुडा दे म्हणतोय. हा बरं झालं ठीक आहे जातो. मी माझं शेंड फळ आलं बघा. आणि सगळं सगळं रान झाड बर का. माझी डांबरी नको राखू नको. नवा चष्मावाला मामा सारखं वाका 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 बघतोय. ये तुझ्या हातावर गोंदान काढते, उतानी जीप काढते, पालखी चरक काढते, बट्टाच फिरवत आपलं कुटवर मी. वाडगे माय अनादीची दनवलाई झाले. तो आनंदा कुरकुरा सेवे घेऊन आले. प्रेमाचे कुंकू भाई लाविले आणि सद्भक्ताची काठी हाती धरिले. पहा नाथ महाराज काय म्हणतात की प्रेमाचे कुंकू भाई लाविले. पण आजकाल महिलेच्या कपाळाला कुंकू राहिलं नाही. आजकाल काय निघालंय टिकली. टिकली तर टिकली नाही तर हुकली. तसा नवरा टिकला तर टिकला नाहीतर तिला घटस्फोट कुणाला परवायच्या की. हा आजकाल कसं झालंय माहित आहे का. अहो कुंकूवाल्या गेल्या त्या टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासनी झाल्या. का टिकली की गाव भिताला, का टिकली की गाव भिताला. असं झालंय मावश्य. मोठा सगळंच पळून गेला का काय. हे घरला जाऊ नको रे. माझी भवानी झाली नाही अजून. वाडगे माय अनादीची दनवलाई झाले. स्वानंद कुरकुला घेऊन आले. प्रेमाचे कुंकू भाई लाविले. पहा नाथ महाराज काय म्हणतात की प्रेमाचे कुंकू भाई लाविले. पण आजकाल महिलेच्या कपाळाला कुंकू राहिलं नाही. त्यावेळेस रावणानं सीतेला चोरून नेलं महाराज आणि अशोका वाटिकामध्ये ठेवलं. अशोका वाटिकामध्ये सीतामाई काय करायच्या. कपाळाला कुंकू लिहायच्या, भांगामध्ये शेंदूर पारायच्या. त्यावेळेस हनुमंतराया सीता शोधीसाठी तिथे गेले आणि हनुमंतरायाने ते दृश्य पाहिलं. हनुमंतरायाने विचारलं तुम्ही कुंकू का लिहता, भांगामध्ये शेंदूर का भरता.
तर हनुमंतरायाला सीतामाता म्हणले, हनुमंतराया तुला कुंकवाचं महत्व कळणार नाही. तेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू बोट तेवढं आपल्या मालकाचं आयुष्य मोठं महाराज. म्हणून कपाळाचं टिकली काढा आणि कुंकू लिहायला सुरुवात करा महाराज. हे हनुमंतरायाने ऐकलं आणि आता चंदूर अंगावर बसून घेतला महाराज. ती अजूनपर्यंत कोण आहे, कुठल्या बी देवळात जावा, हनुमंतराय चंद्राने लाल झालेले आहेत. ते आपल्या मालकाचं आयुष्य वाढवण्यासाठी हनुमंतरायाने लालबुंद झाले. म्हणून आता महाराज म्हणतात गुरुगुंडा झाला शंकराला, शंकराची राणी पार्वती मातेला, श्री गणेश उद्राची आला आणि सर्वप्रथम पूजने तयाला. पहा, सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. कुठलाही कार्य असो, शुभ कार्य असो किंवा चांगला कार्य असो, प्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. म्हणून कबय तुला गुरुगुंड होईल ग, आई तुला गुरुगुंड होईल ग, कबय तुला गुरुगुंड होईल ग, कबय तुला गुरुगुंड होईल ग, कबय तुला गुरुगुंड होईल ग, मावशे तुला गुरुगुंड होईल ग, कबय तुला गुरुगुंड होईल ग, कबय तुला गुरुगुंड होईल ग. हो, दुर्गंध असा झाला पाहिजे. जर काळ्या ढेकळा जर टाकला, रात्रंदिवस हुडकला तर घावला न पाहिजे. असा बुरगुंडा म्हणजे मुलगा. अशी मुलं जन्माला घाला महाराज, अशी मुलं जन्माला घाला. त्यांनी शिकलं पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे. जी मुलं शिकली त्यांनी बंगल्यावर बंगलं बांधलं महाराज, आणि जी मुलं शिकली नाही त्यांच्या घराचं कार अजून निघले नाही. त्यांची चक्र कशीच आहेत. ज्यांना शिक्षणाचं महत्व कळलं त्यांनी बंगल्यावर बंगलं बांधलं, आणि ज्यांना शिक्षणाचं महत्व कळलं नाही त्यांच्या घरात अजून कार निघालं नाही. त्यांना शिक्षणाची कळाली माती हो, त्यांची तर झाली प्रगती. त्यांना शिक्षणाची कळाली माती हो, त्यांची तर झाली प्रगती. मुलं जन्माला घाला, अशी मुलं जन्माला घाला. की छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मुलं जन्माला घाला, अहिल्यादेवी होळकर सारखी मुलं जन्माला घाला, महात्मा गांधीसाठी सारखी मुलं जन्माला घाला, आता आलेला जरांगे पाटील यांच्यासारखी मुलं जन्माला घाला. मुलं असून उपयोगाची नाही ती मावशी, एखादी पोरगी पाहिजे का नाही? नाहीतर मी याच्यावर कोण राहायचं आहे का नाही? चार पोरं असून उपयोगाची नाही ती, एखादी का होईना मुलगी आपल्या नशिबाला पाहिजे, बरोबर का नाही? चार पोरं असून बी, चार पोरं असून बी सुख नाही जीवाला, एक मुलगी असावी आसबाई वाटतंय मनाला, एक मुलगी असावी आसबाई वाटतंय मनाला, एक मुलगी असावी. चार पोरं असून बी, चार पोरं असून बी सुख नाही जीवाला, एक मुलगी असावी आसबाई वाटतंय मनाला, एक मुलगी असावी आसबाई वाटतंय मनाला, एक मुलगी असावी आसबाई वाटतंय मनाला, एक मुलगी असावी आसबाई वाटतंय मनाला. हो, मुलगी एखादी का असावी पाहिजे, पण तिने शाळेत केलं पाहिजे. मुलांनी शाळेत केलं पाहिजे. जर आपली पोरं शाळेत नाही ती जाईना, आणि जर शेजारीचं जर पोरग शाळेत चाललं तर आपली तळपायाची अग मस्तकाला होती का नाही मावशी?
पण आपल्या नवऱ्याला लगेच काय म्हणते आपल्या पबलीला शाळेत पाठवा हो आपल्या पबलीला शाळेत पाठवा शाळेत पाठवा हो आपल्या पबलीला शाळेत पाठवा इंग्रजी बोलतात फडफडली काय बावली नसत्याची इंग्रजी बोलतात फडफडली काय बावली नसत्याची आपलं बरं येडवण फक्त मोबाईल कसं आपली पोरं कसं मोबाईल घेऊन बसले आपलं बरं येडवण फक्त मोबाईल मोबाईलचं नाटक तुम्ही असा बुरगुंडा तयार करा घ्या महाराज ज्यांनी करून आपली परिस्थिती सुधारली पाहिजे बुरगुंडा झाला विठ्ठलाला विठ्ठलाची राणी रुक्मिणी मातेला श्री ज्ञानदेव उद्रासी आला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला 16व्या वर्षात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला पण आपल्यातल्या 16व्या वर्षाच्या कार्ट्याला एक उभी पाठ नाही त्याला काय पाठ आहे माहित आहे का हाताला धरलं या धरलं या हाताला धरलं या हो ही आपल्या मुलांना पाठ आहे म्हणून महाराज आपल्या मुलांना चांगलं शिकवा चांगलं शिक्षण द्या जर आपला मुलगा शिकला तर गाव सुधारेल गाव सुधारला तर तालुका सुधारेल तालुका सुधारला तर आपला महाराष्ट्र सुधारेल याच्यासाठी आपल्या मुलांना शिक्षण द्या बुरगुंडा झाला विठ्ठलाला विठ्ठलाची राणी पार्वती रुक्मिणी मातेला श्री गणेश ज्ञानदेव उद्रासी आला आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला आईचा टाकून सांगितला वंची जय जयकार केला एका जनार्दन देखिला आणि जन्म मरणाचा फेरा चुकला मावशनो आता इथं कसं झालंय माहित आहे हे दोघं एकीकडे झाले मी बाई एकीकडे झाली बरोबर का नाही आपण यांच्या नादाला लागायचं नाही जर यांच्या नादाला लागलं तर माझी एकरभर जमीन इकावं लागल ही शिंगाडी मागा लय झलझल बोलत होता लय हा बाय माणूस म्हणावा कुठं बोलावं गड्या माणसाला कुठं बोलावं माघाऱ्या माणसाला चांगलंच नाकवर करायला लागलं कारण का ह्याला वाटत झालं बरी झाली माझ्या भागात आली हा गलित कुत्र गलितच भुक्त का नाही गलित हा ही शिंगाडे महाराज लय करा करत होता याला लय नाद व दारू प्यायचा लय दारू रोज पियत आणि एक दिवशी घोरपडीची इलेक्शन लागलं कालच्या पंचवर्षीला महाराज इलेक्शन लागलं मग गावची नेते मंडळी त्यांचा विषय चालू होतो जर समजा आपण गावचा सरपंच झालो तर गाव बदलून टाकीन जर आमदार झालो तर तालुका बदलून टाकीन आणि जर खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकीन ही यांचा विषय चालू होतो ही दारू पेलेल्या निषाद गडी बर का आणि ते यांना कान देऊन ऐकत होता मग ह्यानं गप बसायचं का नाही मावशी गप बसायला पाहिजे का नाही घरी तसंच पाठ करत आलो काय पाठ केलं जर सरपंच झाला तर गाव बदलून टाकीन आमदार झाला तर तालुका बदलून टाकीन जर खासदार झाला तर जिल्हा बदलून टाकीन आणि मंत्री झाला तर महाराष्ट्र बदलून टाकीन हे असं घोकत आलं संध्याकाळी जेवण करून झोपलं मावशी आणि सकाळपारी उठलं हे जी बायको सकाळपारी झाडत उठून काढत होती आणि डोळत चोळत बायको कशी गेली ए बायको जर मी सरपंच झाला तर गाव बदलून टाकीन आमदार झाला तर तालुका बदलून टाकीन खासदार झाला तर जिल्हा बदलून टाकीन मंत्री झाला तर महाराष्ट्र बदलून टाकीन त्याची बायको याला काय म्हणते माहित आहे का
अव कारभारी गाव बदलायचं राहू द्या, तालुका बदलायचं राहू द्या, जिल्हा बदलायचा राहू द्या, महाराष्ट्र बदलायचा राहू द्या, रात्री दारूच्या निषेध टावेल म्हणून माझा परकर घातलाय तेवढा बदला बदली झाली आणि तर माझ्या नादाला लागलं आणि कुठंच आपण ताक पियलन ही पियलन पाहुण्यार नको करू नाही का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हिकत पडली का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हिकत पडली का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हिकत पडली का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हिकत पडली का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हिकत पडली का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हिकत पडली का, पाहुण्यार नको करू नाही का, तुझी न माझी हो विठाला विठाला हो हो बिचारे हिचं नाव बी काढलं नाही म्या, पण कसं आहे तिचं नाव नाही गोष्ट नाही आणि बिनधडक म्हणती पाहुण्याला नको करू असा ठाट, तुझी न माझी आदत पडली गाठ, पण कसं आहे हे बिचारी नात्यानं जवळचे आहे त्यामुळं मला लय काय बोलता येत नाही आणि काय म्हणते माहित आहे का, आणि हे नातं तिचं आणि माझं कुठलं आहे, मामाच्या पोरगीला जन्मवली, हिचं नाव चंद्रकला कला, चंदन मिस्त्री केरेवाडी यांच्याकडून डोलकी मास्तर यांना 51 रुपये मानधन दिले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मलाच म्हणते भाऊजी तुम्ही कसा आहे इज्जत चुकून कांद्याला दर आल्याने आलाय. एका गावामध्ये कार्यक्रम करायला गेलो होतो आम्ही दोघं. ही उठली का एका आजी रडायची आणि मी उभा राहिलो, आजी खुदू खुदू हसायची. ही उठली का आजी मुळू मुळू रडायची. 2-4 भारून झाली. मी म्हणलं का हो आजी, ही उभा राहिली का तुम्ही रडताय आणि मी उभा राहिलो का आजी हसताय. ती म्हणली शिंगारी महाराज मी एक शिळी पाळली. तू म्हणली शिळीला 2 पाटे झाले होत्या. पाट्या अशा गुबगुबीत होत्या. मागल्या 15 दिवसात म्हणली 25,000ला 2 पाटी मागितल्या. मला वाटलं आणि शपाशी येत्या म्हणून पाटी ऐकल्या नाही त्या. आणि मागल्या 2 दिवसात एक पाटीला 2 खंड चालू झाले म्हणली. 2 खंड मोरणं बिन मागणं बी 10ला ब्या 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 केलं आणि पाट्या 4ला म्हणजे पाटीला जीव सोडला. तसं म्हणली ही उभा राहिला का मला माझ्या पाटीचं ध्यान होतं या असं लावला दिलं. हा आणि हे अर्ध्या हळकोंडाने पिवळं झालेल्या काय म्हणतो मी तुझा काय म्हणला बहारोडात बाय म्हणतो. अरे पुन्हा किती जोर आहे ते आज समक्ष पाहू दे. काय होयाचा ते होऊन जाऊ दे. आणि
भारुडाची मजा या रसिकांना घेऊ दे. कसं आहे, कारीच्या नारी शेळव्याचा हरी पाटकाची सरी ही भारुडवाल्या बायका आहेत बर का. कुठली? कारीच्या नारी शेळव्याचा हरी पाटकाची सरी आणि ही येणारा ताळे मग तुम्ही लई भारी पण शिंगाड्याची आरी. हा आरी चंदनाच्या लाकडाची सरी येईल का बाबळीच्या लाकडाला. चंदनाच्या लाकडाची सरी येईल का बाबळीच्या लाकडाला आणि ह्या शिंगाड्याची सरी येईल का ह्या काळ्या तोंडाच्या माकडाला. तुका म्हणे असावे जातीचे भारूड पाठ करावं लागतं, त्याला समाजाला पटवावं लागतं, अलंकारांना नटवावं लागतं, नाहीतर 10-5 रुपये देऊन अहो याच कसं झालं माहित आहे का. दररोज नवरा बायकोची भांडणं दररोज. एक दिवशी मला म्हणला शिंगाडी महाराज घरात गेलं मालकीन काय म्हणते. मला म्हणला आलं का टाळ कुठून तांब्या आणि गिळके म्हणत्या. दररोज म्हणला किती बी कार्यक्रमातून पैसे नेऊ दे एक दिवस सोयीनं बोलत नाही. आला का टाळ कुठून गिळके तांब्या आणि गिळके म्हणते. म्हणलं बायकाची समजूत काढायला थोडं लागतंय म्हणलं. मला म्हणलं काय करणार म्हणलं बघ शेंगाड्यानं सांगितलेल्याचा होईल थोडा त्रास पण गुन्हा हमखास. हे मग ध्यानात ठेवलं आणि मालकी मी म्हणलं बघ बायको काय बी म्हणू दे वा मालकीन म्हणायचं बाकी काय म्हणू नको. यानं ध्यानात तसं ठेवलं आणि यानं काय केलं जरच्या खाली कार्यक्रमाला गेलो येता येता जरच्या स्टँडवरनं पेपर आणला 10 रुपयाचा. खुर्ची बाहेर अंगणात होती खुर्चीवर बसला असा पेपर वाचत. मालकीन म्हणली आलात बघ टाळ कुठून गिळकी तांब्या गिळकी. 15 दिवस घरात नव्हता त्या बेचारीने काय केले एकाच्यातनं मीठ एकाच्यातनं पीठ एकाच्यातनं भाज्या आणून कसा तर मेळ ताळ घातलेला आणि ह्याला तसं म्हणल्या ह्यो काय म्हणला वा मालकीन म्हणल्यावर मालकीने तांब्या भरून आणून दिला. लगे गड्यानं चूळ भरली गेला ताटावर बसला गप खावाव का नाही. पहिला घास गड्यानं भाजीचा खाल्ला. वा मालकीन काय म्हणला तुझ्या हाताला चव. तिनं आणली होती शेजारणीची भाजी आणि काय म्हणतो वा मालकीन काय तुझ्या हाताला चव मला असलीच बायको मिळू दे. मालकीन म्हणली तर लाटणं बघितलं का म्हणली गेलाच का जातीवर म्हणली शेजारणीच्यातनं भाज्या आणल्या आणि म्हणतो वा मालकीन हे असाला आहे म्हणून. अहो अंधार होत चालला एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला जिजाऊचा शोभा पाहिजे. म्हणून हे बघ हे बिनकाना मात्रेचे आहेत बरं का. म्हणजे मी सुद्धा धनगर बिनकाना बिन मात्रा पण धनगर खतरा देणार ठेवायचं. अरे महाराष्ट्राचा मुजरा करतो जय मल्हार बोलकर जय मल्हार बोलकर. अरे धनगराची लेक लाडकी आई
जरा फ्रेश व्हा एकदा मी पडू म्हणतो तुम्ही माग म्हणा हा तुमच्या पायाचं दर्शन आम्हाला घडलं हा विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल काशीलिंगाच्या नावानं ही तर म्हणा नाहीतर भोजनाच्या नावानं येऊ द्या मला अहो लाजायचं नसतं अशा ठिकाणी लाजायचं नाही तुम्ही लाजा कुठं माहित आहे का नवरा अंगावर आल्यावर लाजा हा तसं मारतो हा मार बघू उद्या राहिली तर बघी आणि इथं हा तसं लाजायचं हो इथं लाजायचं नसते कारण समाधान महाराज अवस्था बेकार झाल्या या कलियुगात मुली मिळाल्या त्या आम्ही सतत जाईल सतत आम्हाला म्हणते ती महाराज एखादी मुलगी तकडे आहे का आपण म्हणतोय मुलींची संख्या कमी आहे मुलींची संख्या भरपूर आहे पण काय झालंय मुलींचं शिक्षण भरपूर झालं पोरं मोबाईलनं बोंबलत बाद झाली त्यामुळं पोराची पुरीच देणार ती मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्या त्या महाराज पोरगा कामाला कुठं आहे पण पोरं बी हुशार आहे ती पोरं आपली कच्चे नाही ती MBBS पोर आहे ती मसर बघत शिरड राखते हा आपले पोर काही कच्चे नाही ती हा म्हणून अहो अंदाज होत चालला एक जीवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला जिजाऊचा शोभा पाहिजे मग शोभा पाहिजे असेल तर जिजाऊ जन्माला आली पाहिजे आणि जिजाऊ जन्माला असेल तर मुलगा आणि मुलगी समान माना गर्भहत्या करू नका जर गर्भहत्या केली तर शिवाजी जिजाऊ जन्माला येणार नाही आणि जिजाऊ जन्माला आल्याशिवाय शिवाजी येणार नाही म्हणून मुलगा आणि मुलगी समान माना आणि जर मुलगी म्हणून गर्भहत्या केली तर काय होईल माहित आहे का नका गर्भहत्या करू तुम्ही खून हो उद्या मिळणार नाही तुम्हाला गर्भाच्या करू नका मावशी बसा सोंगा आता यायला लागली ती हा आता सुरुवात हा म्हणून जर गर्भहत्या करायला लागला ती मुलगी तिच्या आईच्या पोटातून ती मुलगी आपल्या आईला म्हणत असते नऊ महिने कुशी मध्ये नऊ महिने कुशी मध्ये मला राहू दे ग जन्माला येऊनी आई जग पाहू दे म्हणून बाकी काही करू नका कुठल्या देवाला जायची गरज नाही काशीलिंगाला सुद्धा जाऊ नका पण घरात आई वडिलांची सेवा करा महत्वाची नाही आई वडिलाला हान नाही काशीलिंगा पशु पडू नाही पांडुरंगाची महिन्याची वारी आहे काशीला गेला काशीला आई वडिलांची सेवा करा बाकी काही करू नका हा नाहीतर आई बाप हे माझे दैवत त्यांच्या चरणी माझे मस्तक घरात म्हातारी उपाशी आणि चालला काशीला कशाला अरे काशी केली मथुरा केली केली द्वारका आणि जगात देव नाही आई बाप
पुरवले लाड जपले रे तुला जीवाच्या पल्याड उरतपणा त्यांना नाडू नका वचन आई बापाचं मोडू नका अरे घरामध्ये असेल लाडाची राणी काय तर भलतेच सांगेल कानी आई वडील घराबाहेर काढू नका आणि वचन आई बापाचं मोडू नका म्हणून जोपर्यंत आई वडील आहे जिवंत तोपर्यंत सेवा करून व्हा पुण्यवंत ती मेल्यावर ख्याती फोडून रडू नका आणि वचन आई बापाचं मोडू नका म्हणून जशी करशील करणी थोर तशी करशील तुझी सारी पोर आणि सोपानाचा बोल खोडू नका आणि वचन आई बापाचं मोडू नका म्हणून जगात कुठं कुठल्याही देवाला जायची गरज नाही फक्त आई वडिलांची सेवा करा सारं द्यावं येतं घरातच कशाला जाताय दूर आहे घरीच पंढरपूर म्हणून गणपती